गेले 2 दिवस संपर्कात होतो। बर्थ सर्टिफिकेट वर जो काही बदल करायचे आहे त्याच्या प्रोसेससाठी वकील आपल्या बंगल्यावर पुढच्या 15-20 मिनिटात येत आहेत। एकदा का त्याच्यामध्ये बदल झाला की तुम्ही इथनं कायमचे जायला मोकळे आहात। मी फक्त एवढंच सांगायला आलो होतो, लवकरात लवकर खाली या आणि ती प्रोसेस पूर्ण करा। मॅडम, माझा विश्वासच बसत नाहीये। हे सगळं इतक्या सहज आणि इतक्या लवकर होतंय। हा असो, पण अर्जुन लवकरच लीगली आपला होईल। त्याचं बर्थ सर्टिफिकेट आपल्याला मिळेल। मणी सर, थँक्यू। तुमच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झालंय। आपण लवकरात लवकर प्रोसेस करायला खाली जाऊया, वेळ नको घालवायला। हो मॅडम। हो, काहीतरी करा। आपल्या नातवाला मणी आणि स्वानंदीला देऊन टाकणार तुम्ही? इतके का घाबरलात तुम्ही? काहीतरी मार्ग काढा यातनं। अर्जुन आपला एकुलता एक वारस आहे आणि तुम्ही इतक्या सहजपणे देऊन टाकणार आहेत त्यांना? त्यापेक्षा मणी आणि स्वानंदीची सुपारी का नाही देत तुम्ही? कायमचा प्रश्न मिटेल। तुम्ही खूप मोठी चूक करताय अर्जुनला कायदेशीररित्या त्यांच्या हवाली करून। साहेब, मणी, स्वानंदी, नीलम, वकील साहेब पण आलेत का? या ना, या आतमध्ये या। ये मणी, बस इथे। नीलम, स्वानंदी, वकील साहेब तुम्ही इथे बसा। आता इथून पुढे अर्जुनवरती मणी आणि स्वानंदीचा कायदेशीर हक्क असेल आणि ते दोघं अर्जुनचे कायदेशीर आई वडील सुद्धा असतील। स्वानंदी आणि मणी, तुम्ही दोघं याच्यावरती सही करा आणि तुमच्याकडे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ना ते तुम्ही मला द्या। म्हणजे कोर्टात सर्व पेपर सबमिट केले ना की सर्व प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल। ठीक। हे थांबवता येईल का मला? तनिष, जर तू असं करू शकलीस ना तर मावशी, काका, सुजित सगळे एकाच झटक्यात इम्प्रेस होतील। पण नक्की काय करू? मणी सर, हॅलो, काय? कसं शक्य आहे? नाही नाही, मी आलोच तिथे। हो हो, मी निघालोच। अरे अरे मणी, हो। मणी सर, अरे अरे ते सही। मणी सर, हो ऐका। मणी सर, अच्छा, बर, कधी?
ठीक आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी येतो तिथे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हा मग मी येतो तिथे, डोंट वरी. हो हो. मणी सर, काय झालं? अचानक कुठे निघालात तुम्ही? काही प्रॉब्लेम झालाय का? मोठा प्रॉब्लेम. आपण ज्या मुलांना कामाला लावलं होतं, नोकरी दिली होती ना, त्या कंपनीमध्ये दोघांचे भांडण झाले. मोठं मॅटर झालं, वरपर्यंत गेलंय मॅटर. ऑन द स्पॉट काढून टाकलंय त्यांना. ते हे दोघं छतावर गेलेत उडी मारायला. आणि मग उडी मारणार आहेत तर मी जाऊन वाचवतो त्यांना. हो हो, तुम्ही जा, तुम्ही वाचवा त्यांना. पण सही करून गेला असतात तर, म्हणजे 2 मिनिटंही नाही लागणार सही 2 करायला. मिनिटं स्वानंदी, उडी मारायला 1 सेकंद लागतो. 2 मिनिटं सह्या करत बसू इथे मी. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं मणी सर. सॉरी, चुकलं माझं. तुम्ही जा, तुम्ही बघा तिकडे काय झालंय ते. सांभाळून. म्हणे मी काय म्हणते, तुझ्या हातात ओरिजिनल पेपर्स आहेत. तुला यायला उशीर झाला तर प्रॉब्लेम होईल. ती फाईल आम्हाला दे ना, म्हणजे तू येईपर्यंत देशमुख साहेब जी काय प्रोसिजर असेल ती सुरू करतील आणि तू आल्यानंतर फक्त सही करूया. नाही, त्याचं काय आहे, हे ओरिजिनल पेपर्स तुमच्याकडे असले की ते कधी हिसकावून घेऊ शकतात. सरपोतदार माहिती तुम्हाला. ह्याच्यामुळे तुमच्या जीवाला धोका पण निर्माण होऊ शकतो. माझ्याकडे ठेवतो हे पेपर्स सेफ. येताना घेऊन येतो, आल्यानंतर सगळी प्रोसिजर करू. जातो. देवी आईच्या मनात काय कुणास ठाऊक. होत आलेल्या कामात हा बिब्बा का पडावा. चल आउट हाऊस मध्ये जाऊया. सरपोतदार साहेब, हा मणी अचानक कुठे निघून गेला? म्हणजे सह्या नाही केल्या, ओरिजिनल डॉक्युमेंट्स नाही दिले. एक काम करतो, मीच त्याला फोन लावतो. काही उपयोग नाही त्याचा. म्हणजे काम झाल्याशिवाय तो काय फोन उचलणार नाही असं मला वाटतंय. इतकी वर्ष मी त्याला ओळखतो ना. पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका.